शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. भोंदूबाबा खरातचे पाय धुतानाचा चाकणकरांचा आणखी एक व्हिडिओ समोर. श्रावणी सोमवारच्या पूजेतील पाद्यपूजनाचा हा जुना व्हिडिओ व्हायरल. चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार. रुपाली ठोंबरे पाटलांचा खळबळजनक दावा. तर खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचा राजीनामा घेत सहारोपी करण्याची सुद्धा मागणी. खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचा दोष नाही. मंत्री दत्ता भरणेंकडून चाकणकरांची पाठराखण. तर खरात प्रकरणामध्ये दत्ता भरणे सुद्धा लाभार्थी आहेत का? संगीता तिवारींचा भरणेंना सवाल. भोंदूबाबा खरात प्रकरणातील कडक भूमिकेमुळे संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. मुख्यमंत्र्यांनी 20 दिवसांपासून सुरू केलेल्या मोहिमेमुळे अनेकांचे धाबे दणाणले. राऊतांची प्रतिक्रिया. हॉर्मुझ सामुद्रधुनीतील संकटात भारताला इराणची साथ. भारतीय जहाजांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी इराणकडून विशेष व्यवस्था. समुद्री मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी इराणकडून प्रक्रियाही सुरू. इस्रायल हैफा मधील तेल शुद्धीकरण केंद्रांवर इराणचा हल्ला. तर बाझान तेल शुद्धीकरण कारखाना निशाण्यावर. दररोज 1,97,000 बॅरल शुद्धीकरण क्षमतेच्या प्रकल्पाचं नुकसान. इंधनाच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावरही गंभीर परिणाम. हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी कठोर प्रयत्न सुरू. तेलाच्या किमती कमी होतील. हॉर्मुझसाठी अमेरिकेला शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न. बेंजामिन नेत्यानाहूंचं वक्तव्य. हॉर्मुझच्या सुरक्षिततेसाठी 6 मोठे देश एकवटले. हॉर्मुझ समुद्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी संयुक्त निवेदन. इराणच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेधही व्यक्त. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढच्या महिन्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता. विधान परिषदेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला एकच जागा. 8 जागा महायुतीच्या पारड्यात. महाविकास आघाडीमध्ये एका जागेसाठी रस्सीखेच. राज्यातील जलजीवन मिशन 2.0 साठी आता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार. मुख्यमंत्री फडणवीसांची व्हीसीद्वारे उपस्थिती. डिसेंबर 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणीकरण साध्य करण्याचं हे उद्दिष्ट. राज्यातील 11 जिल्ह्यांना अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. 7,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका. गहू, हरभरा, कांदा या पिकांचं मोठं नुकसान. गारपिटीमुळे बळीराजा हवालदिल. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट. तर काही विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता. पिकांनाही फटका बसण्याची शक्यता. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.